Audio Jungle. आपलं पुढचं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम खरं बघायला जर गेलं तर जवळजवळ 6वी-7वीपासून आपण पायथागोरस थेरम वापरतो आहे. आधी मराठीतून समजून घ्या की राईट ट्रायंगलमध्ये किंवा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे इतका असतो. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. हा पायथागोरस थेरम आपण प्रूव्ह केलेला नाही, तो आता यावर्षी आपण प्रूव्ह करणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय ते बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 9वीला 2 पायथागोरस थेरमवर आधारित 2 थेरम आपण प्रूव्ह केलेले आहेत. थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल अँड थेरम ऑफ 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. आता इथंसुद्धा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि ते दोघं थेरम समजून पण घ्यायचे. तर आपण आता सेकंड चॅप्टरला सुरुवात करूया, पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरममध्ये सुरुवातीला आपण बघूया पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? त्रिकूट. ट्रिपलेट इज अ ग्रुप ऑफ 3 नंबर्स. त्या ग्रुपला पायथागोरियन ट्रिपलेट केव्हा म्हणायचं तर आपण बघूया त्याची डेफिनेशन. चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. Pythagorean triplet. In a triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the squares of remaining 2 numbers, then the triplet is called Pythagorean triplet. 3 संख्यांचा गट, 3 नैसर्गिक संख्यांचा, 3 नॅचरल नंबरचा गट जो असेल त्याच्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका असेल, बेरजी इतका असेल, तर त्या 3 संख्यांच्या गटाला म्हणजे त्या त्रिकुटाला आपण पायथागोरसचे त्रिकूट म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो. तर त्याची एक्झाम्पल आपण बघूया. एक स्टँडर्ड पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 3, 4, 5. इथं बघा 3चा स्क्वेअर किती होतो? 9 म्हणजे 9. 4चा वर्ग होतो 16, 16. या दोघांची सम होते 25. 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. 16 इज द स्क्वेअर ऑफ 4. 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. मीन्स स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर is equal to the sum of squares of remaining 2 numbers. Therefore, this is Pythagorean triplet. दुसरा एक्झाम्पल बघा. 5, 12, 30. 5, 12, 13. Square of 5, 25. Square of 12, 144. This sum is 169. 25 is the square of 5. 144 is the square of 12. And 169 is the square of 13. म्हणजे या ग्रुपमध्ये 13चा वर्ग हा 5 आणि 12च्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून याला सुद्धा तुम्ही काय म्हणणार? पायथागोरियन ट्रिपलेट. थर्ड एक्झाम्पल बघा. 7, 24, 25. 7चा स्क्वेअर बघा. 7चा स्क्वेअर 49. 24चा स्क्वेअर 576. आणि ही जी सम येते ती येते 625. 49 इज द स्क्वेअर ऑफ 7.
576 is the square of 24, and 625, this sum is the square of 25. Means the square of larger number is equal to the sum of squares of remaining two numbers. Therefore this is also Pythagoras triplet. एक एक्झाम्पल बघूया. 4 5 7 4 5 6, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, ही सम होते 41, and this is not a square of 6. Therefore this is not Pythagorean triplet. आता पायथागोरन ट्रिपलेट जर समजून घ्यायचं असेल तर अवांतर माहितीसाठी पुस्तकामध्ये एक गोष्ट दिली आहे, ती लक्षात ठेवा, नोट म्हणून महत्त्वाची आहे की तुम्हाला पायथागोरन ट्रिपलेट हे जे आपण वर 3 एक्झाम्पल लिहिले तसे भरपूर पायथागोरन ट्रिपलेट तुम्हाला तयार करता येतील. कुठल्याही 2 नॅचरल नंबर घ्या. सपोज ए अँड बी आर natural numbers belongs to n, where a is greater than b. a हा b पेक्षा मोठा घ्या तर पायथागोरन ट्रिपलेट येईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा पहिला नंबर, दुसरा नंबर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, आणि तिसरा नंबर ट्वाइस ab. दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. आता एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण. समजा एची व्हॅल्यू आपण 5 घेऊ, बीची व्हॅल्यू 3 घेऊ. ए हा बी पेक्षा मोठा आहे तर पहिला नंबर घेईल आपला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मीन्स 5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर is equal to 25 plus 9 is equal to 34. दूसरा घेऊ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर is equal to 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, 25 मायनस 6 9 is equal to 16. आणि तिसरा नंबर घेऊ आपण ट्वाइस ए बी इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 3 इज इक्वल टू 30. देयरफॉर 16 34 सॉरी 30 and 34. दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्ही कुठलेही 2 नंबर घेऊ शकता. तर लक्षात ठेवायचा दोघांच्या वर्गांची बेरीज, दोघांच्या वर्गांमधला फरक आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट जर तुम्ही घेतली तर ज्या 3 संख्या मिळतील त्या 3 संख्यांचा गट म्हणजे ट्रिपलेट विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला समजलं. एखादा संख्यांचा 3 संख्यांचा गट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे कसं चेक करणार, तर मोठ्या संख्येचा स्क्वेअर काढा आणि उरलेल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरची सम काढा. जर मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका आला तर तो जो ट्रिपलेट आहे ते पायथागोरियन ट्रिपलेट होईल. आणि समजा मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 संख्येच्या स्क्वेअरच्या सम इतका आला नाही, याचा अर्थ तर ते ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट होणार नाही. आता आपण थोडंसं पायथागोरस थेरमचा 30 60 90चा थेरम काय होता तो समजून घेऊ. 30 60 90 म्हणजे काय, ट्रँगलचे जर 3 अँगल, एक 30 डिग्रीचा, एक 60 डिग्रीचा आणि एक तिसरा अँगल 90 डिग्रीचा असेल तर 30 डिग्री समोरची जी साईड असते ती हायपोटेन्यूजच्या हाफ म्हणजे निम्मे असते, आणि 60 डिग्री अँगल समोरची जी साईड असते ती हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स असते. आणि 45 90चा थेरम काय म्हणतो, 45 2 अँगल 45चा आणि एक थर्ड अँगल 90चा असेल तर तो आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. तर त्याच्या परपेंडिक्युलर दोघं साईड या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असतं. तर आता आपल्याला पायथागोरस थेरम प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी
आपण दोन महत्त्वाचे थेरम घेणार आहेत, कारण ते दोन थेरम झाल्यानंतर आपण पायथागोरस थेरमकडे जाऊया. पहिला थेरम आहे आपला थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल. स्टेटमेंट बघा, त्याचं प्रिन्सिपल बघा. इन अ राईट अँगल ट्रँगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटिन्यूस, देन the two triangles formed are similar to original triangle and to each other. Means in a right angle triangle, if a perpendicular drawn to the hypotenuse, then the triangles on either side of the perpendicular are similar to original triangle and similar to each other. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर अल्टिट्यूड काढला आपण राईट अँगलच्या व्हर्टेक्सवर, अल्टिट्यूड हा व्हर्टेक्सवरूनच काढला जातो. परपेंडिक्युलर टाकला आपण राईट अँगलच्या व्हर्टेक्सवरून हायपोटिन्यूसवर, तर त्या परपेंडिक्युलरच्या दोघं साईडला दोन ट्रायंगल तयार होतील. त्या दोघं ट्रायंगल हे ओरिजिनल ट्रायंगलची आणि एकमेकांशी सिमिलर असतात. आता फिगर बघा, ट्रायंगल ए बी सी आपण घेतला आहे. इन ट्रायंगल ए बी सी, सेगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू हायपोटिन्यूस ए सी. बी डीच्या दोघं साईडला दोन ट्रायंगल तयार झाले, ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल बी डी सी, आणि ओरिजिनल ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी. हे तिघं ट्रायंगल एकमेकांशी आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर हे कसं प्रूव्ह करणार, लक्ष द्या. काय काय दिलं आहे ते गिव्हनमध्ये लिहून घेऊ. फिगरच्या खाली लिहायचं, मी जागेअभावी फिगरच्या बाजूला लिहितो आहे. इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. त्याचा अँगल बी 90 डिग्रीचा आपण घेतला आहे, म्हणजे याचा अर्थ तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर व्हर्टेक्स बी वरून हायपोटेन्यूसवर अल्टिट्यूड काढला आहे. सेगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस ए सी. हायपोटेन्यूस. तर काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, त्या परपेंडिक्युलरच्या अल्टिट्यूडच्या दोघं साईडला जे दोन ट्रायंगल तयार होतात, ते दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलचे सिमिलर. आता नावं घेताना मी मुद्दामून स्केलन राईट अँगल ट्रायंगल काढला आहे, म्हणजे तुम्हाला नावं वाचताना व्यवस्थित वाचता. आपण एक काम करूया, बी डीच्या डाव्या बाजूला जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल, त्याच्या हायपोटिन्यूसकडे न जाता उरलेल्या दोन साईडचा विचार करूया. लहान साईडकडून मोठ्या साईडकडे येऊ, म्हणजे ट्रायंगल ए डी बी. तसं या खालचा जो ट्रायंगल आहे त्याचाही हायपोटिन्यूसचा विचार करून नका. लहान साईडकडनं मोठ्या साईडकडे जा, म्हणजे बी डी सी. आणि पूर्ण ट्रायंगलचा ए सी हायपोटिन्यूसकडे जाऊ नका, लहान साईडकडनं मोठ्या साईडकडे जा, म्हणजे ए बी सी. असं जर लक्षात ठेवले तर तुमची 1 to 1 करस्पॉन्डन्स चुकत नाही. तर हे ट्रायंगलच्या 3 पेअर आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. पहिली पेअर ट्रायंगल ए डी बी हा ओरिजिनल ट्रायंगल ए बी सीशी सिमिलर दाखवायचा. दुसरी पेअर ट्रायंगल बी डी सी हा सुद्धा ओरिजिनल ट्रायंगल ए बी सीशी सिमिलर दाखवायचा आहे. आणि तिसरी पेअर ट्रायंगल ए डी बी हा ट्रायंगल बी डी सीशी सिमिलर दाखवायचं. पहिल्या दोन जर प्रूव्ह केले तर ट्रान्झिटिव्हिटी वापरून तिसरे आपोआप प्रूव्ह होणार आहे. ट्रायंगल ए डी बी ट्रायंगल ए बी सी सी सिमिलर, ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल बी डी सी सी सिमिलर, म्हणजे ट्रायंगल ए डी बी ट्रायंगल बी डी सी सी सिमिलर होणार आहे. म्हणजे फक्त पहिले दोन प्रूव्ह करणं महत्त्वाचं आहे, तिसरी पहिल्या आणि दुसऱ्यावरून मिळून जाईल. आता प्रूफ लक्षात घ्या, आपण ते दोन ट्रायंगल घेऊ पहिल्या पेअरमधले. प्रूफ इन ट्रायंगल ए डी बी and triangle original triangle ABC. या दोन ट्रायंगलमध्ये दोघांचा एक एक अँगल 90चा आहे. ट्रायंगल ए डी बीचा बघा हा अँगल 90चा येईल,
अँगल ए डी बी हा कॉन्ग्रंट येईल ट्रँगल ए बी सीच्या अँगल ए बी सीशी, अँगल ए बी सी, रिजन इच 90 डिग्री. त्याच्यानंतर ट्रँगल ए डी बी आणि पूर्ण ट्रँगल ए बी सी, त्याला अँगल ए जो आहे हा अँगल ए तो दोघं ट्रँगलचा आहे, म्हणून आपण लिहूया अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल ए. एव्हरी अँगल इज कॉन्ग्रंट टू इट्स. रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी वापरली, रिझन द्यायचं कॉमन अँगल. मग या दोन ट्रँगलमध्ये आपण अँगलच्या दोन पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवले आहेत. याचा अर्थ ए टेस्टने हे दोन ट्रँगल कसे होतील सिमिलर. देअरफॉर बाय ए टेस्ट, मागच्या चॅप्टरमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ए टेस्ट वापरली, तशी जा इथं वापरलेली आहे. ट्रँगल ए डी बी ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. हे पहिलं प्रूव्ह झालं बघा. याला आपण नंबर 1 देऊन ठेवू. आता दुसरी पेअर घ्या. अल्सो कोणते दोन ट्रँगल टू प्रूव्हमध्ये बघा. ट्रँगल बी डी सी अँड ट्रँगल ए बी सी. ट्रँगल ए बी सी. आता या दोन ट्रँगलमध्ये सुद्धा एक अँगल 90चा आहे. ट्रँगल बी डी सीचा अँगल बी डी सी 90चा आहे. तो कॉन्ग्रंट येईल ट्रँगल ए बी सीचे अँगल ए बी सीशी, रिजन इच 90 डिग्री. त्याच्यानंतर ट्रँगल बी डी सी आणि पूर्ण ट्रँगल ए बी सी, त्याला अँगल सी कॉमन येईल, म्हणून इथं लिहिणार आपण अँगल सी कॉन्ग्रंट टू अँगल सी, रिजन येईल कॉमन अँगल. देअरफॉर also by a test, triangle BDC similar to original triangle ABC. म्हणजे दुसरं प्रूव्ह झालं बघा. स्टेप 2 प्रूव्हमधलं हे पहिलं प्रूव्ह झालं, दुसरं प्रूव्ह झालं. आता ट्रँगल ए डी बी हा ट्रँगल ए बी सीशी आणि ट्रँगल ए बी सी ट्रँगल बी डी सीशी, म्हणजे ट्रान्झिटिव्हिटीने फ्रॉम 1 and 2, पहिला दुसऱ्याशी सिमिलर, दुसरा तिसऱ्याशी सिमिलर, तर पहिला तिसऱ्याशी, म्हणजे ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी. असं ह्या तिसरी पेअरसुद्धा आपली प्रूव्ह जाणार आहे. असा हा थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल. काय आहे तो? राईट अँगल ट्रँगल दिलेला असेल आणि राईट अँगलच्या व्हर्टेक्सवरून हायपोटेनसवर परपेंडिक्युलर टाकलेला असेल, म्हणजे हायपोटेनसवर अल्टिट्यूड काढलेला असेल, तर अल्टिट्यूडमुळे जे दोन ट्रँगल तयार झाले ते दोन ट्रँगल ओरिजिनल ट्रँगलशी आणि एकमेकांशी सिमिलर असतात. थोडक्यात हे तिघं ट्रँगल एकमेकांशी सिमिलर असतं. आता आपल्याला पुढे जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी वापरायची. बघा पुढचा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, याला प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीनसुद्धा म्हणतो. बघा स्टेटमेंट काय? इन अ राईट अँगल ट्रँगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स, मीन्स फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल, इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवायडेड. बऱ्याच जणांना या स्टेटमेंटचा अर्थच कळत नाही. ट्रँगल ए बी सीमध्ये जर हायपोटेनसवर अल्टिट्यूड जर काढला, म्हणजेच राईट अँगलच्या व्हर्टेक्सवरून हायपोटेनसवर जो परपेंडिक्युलर टाकला आहे, तो परपेंडिक्युलर सेगमेंट
हा जॉमेट्रिक मीन असतो कोणाचा, तर त्या परपेंडिक्युलर सेगमेंटमुळे हायपोटेनसचे जे दोन सेगमेंट डिवाईड झाले त्यांचा तो परपेंडिक्युलर जॉमेट्रिक मीन असतो. आता ट्रँगल ABC बघा, आपण अल्टिट्यूड BD काढला आहे. BD हा अल्टिट्यूड आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आहे तो राईट अँगलच्या व्हर्टेक्सवरून हायपोटेनसवर टाकलेला. तो BD जॉमेट्रिक मीन होणार आहे कोणाचा, तर त्याच्यामुळे हायपोटेनसचे ACचे दोन पार्ट कोणते तयार झाले आहेत, AD आणि DC. तर या दोघांचा BD हा काय असतो, जॉमेट्रिक मीन. BD हा AD आणि DCचा जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन हा कन्सेप्ट आपला 9वीला झाला आहे कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये. ABC आर इन कंटिन्यू प्रपोर्शन, therefore B square is equal to AC. then we say that B is the geometric mean of A and C. म्हणजे जो जॉमेट्रिक मीन असतो त्याचा स्क्वेअर बरोबर ज्यांचा तो जॉमेट्रिक मीन असतो त्या दोघांचा प्रॉडक्ट. मग आता आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे की BD हा AD आणि DCचा जॉमेट्रिक मीन, याचा अर्थ आपल्याला BDचा स्क्वेअर बरोबर AD आणि DC यांचा प्रॉडक्ट दाखवायचा आहे. मग आपण कसं दाखवायचं लक्ष द्या. गिव्हन ट्रँगल ABC राईट अँगल ट्रँगल दिला आहे. इन ट्रँगल ABC कुठला अँगल 90चा घेतला आपण, अँगल ABC 90चा घेतला आहे. आणि इथं पण अल्टिट्यूड काढला आहे, परपेंडिक्युलर टाकला आहे. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. मग काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, तो जो परपेंडिक्युलर आहे BD तो जॉमेट्रिक मीन दाखवायचा आहे. टू प्रूव्ह म्हणजे याचा अर्थ त्याचा स्क्वेअर म्हणजे BD स्क्वेअर इज इक्वल टू कोणाचा जॉमेट्रिक मीन दाखवायचा आहे, AD आणि DCचा, म्हणजे AD आणि DCचा प्रॉडक्ट, AD इंटू DC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थोडक्यात BD इज इक्वल टू दोघं साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ AD इंटू DC. हे दोघांचा अर्थ एकच आहे, दोघं फक्त वरच्याचं स्क्वेअर रूट घेऊन खालचं मिळवलेलं आहे. आता याचं प्रूफ देऊया. प्रूफ लक्षात घ्या. प्रूफ इन ट्रँगल ABC, angle ABC is right angle. That means triangle ABC is right angle triangle, and segment BD is perpendicular to hypotenuse AC. मागचा जो थेरम होता आपला, तो थेरम काय होता, तिथेही गिवन तेच होतं बघा, लक्ष द्या. हे गिवन त्याच्यावरून आपण काय लिहिलं की ते परपेंडिक्युलरच्या आजूबाजूचे दोन ट्रँगल आणि ओरिजिनल ट्रँगल हे तिघं ट्रँगल कसे होतात, एकमेकांशी सिमिलर होतात. आपण ओरिजिनल ट्रँगल सोडून देऊ, त्याच्यातली तिसरी पेअर घेऊ. परपेंडिक्युलरच्या आजूबाजूचे दोन ट्रँगल सिमिलर असतात, म्हणजे तो थेरम आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणून इथं आपण लिहिणार देअरफॉर बाय theorem of similarity in right angle triangle. मागचा theorem. परपेंडिक्युलरच्या आजूबाजूचे दोन ट्रँगल्स सिमिलर दाखवायचे. आता मी सांगितलं तुम्हाला नाव वाचताना कसं करायचं, हायपोटेनसकडे न जाता लहान साईडकडनं मोठ्याचं. या ट्रँगलचं नाव काय येईल ADB आणि या ट्रँगलचं नाव येईल BDC. देअरफॉर ट्रँगल ADB सिमिलर टू ट्रँगल BDC. या थिअरमनुसार हे दोन ट्रँगल आता आपण सिमिलर दाखवले आहेत. आता फक्त करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. देअरफॉर
AD upon BD is equal to DB upon DC. AD upon BD, DB upon DC. Therefore, the reason then are corresponding sides of similar triangle CSST. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन क्या, BD into DB is equal to AD into DC. DB म्हणजेच काय, BD. BD into BD, BD square. BD square is equal to AD into DC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. BDचा स्क्वेअर हा AD आणि DCच्या गुणाकारा इतका आहे. याचा अर्थ BD हा AD आणि DCचा काय, जॉमेट्रिक मीन. म्हणून या थेरमला म्हणतात थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन.